चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ग्रामीण रुग्णालय देगलूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवलेकर यांना आरोग्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं देगलूर शहरात व परिसरातून मोठ्या प्रमाणात त्यांचं अभिनंदन केले जात आहे। तर त्यांची मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात त्यांचा सत्कारही केलेले आहे। तर त्यांचं तालुक्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात गौरव करण्यात येत आहे। तर डॉक्टर नरेश देवलेकर यांची आपण मुलाखत पाहूया। आपलं स्वागत आपल्या चॅनलमध्ये। नमस्कार, सुभाष शंपाळजी। खरं पाहायला गेलं तर तुम्ही तिघही माझे बालमित्र आहात आणि मी मनापासून तुमच्या तिघांचे धन्यवाद मानतो की तुम्ही आज मला इंटरव्ह्यूसाठी इन्व्हाइट केलं आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीचा। थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी। तर मला सांगा की हा पुरस्कार मिळण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागलं आणि आत्तापर्यंत आपल्याला जो कार्यकाळ मिळाला 1.5 वर्षाचा, तर ह्या कार्यकाळात नेमकं असं काय झालं की देगलूरला प्रथम पुरस्कार मिळाला? सुनीलजी, तुम्हाला तर माहिती आहे माझं देगलूरमध्ये जे जॉईनिंग आहे ते जवळपास 5 सप्टेंबर 2023 रोजी मी जॉईन झालो। आज जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि मी इथं जॉईन झाल्यापासून जे काही पूर्वी लॅक्युमेंट्स होते, पूर्वी सर्जरीज वगैरे व्हायच्या नाही, तर मी आल्यापासून त्या रेग्युलराईज केलं। म्हणजे दर आठवड्याला मी शिबिर ऑर्गनाईज करायचो आणि माझ्याकडे जी मॅनपॉवर सध्या आहे म्हणजे मेडिकल ऑफिसर्स, माझ्याकडे 12 पोस्ट आहे, त्यापैकी एकही सर्जन माझ्याकडे उपलब्ध नव्हता। मग मी आमच्या आदरणीय जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर सर यांना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांना विनंती केली आणि प्रत्येक कॅम्पला आदरणीय भोसीकर सरांनी मला त्यांचे मॅनपॉवर सप्लाय केला, जेणेकरून मी माझं जे काही उद्दिष्ट आहे वर्षभराचं सर्जरीचं ते मी अचीव करत गेलो। पण एक मला इथं सांगा असं वाटतं की मी काही अपेक्षा ठेवली नव्हती की मला काही माझ्या कर्तव्याचं फळ मिळेल। संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन। याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त कर्म करत जा आणि फळाची अपेक्षा करू नका। नेमकं माझ्या बाबतीत तेच घडलं। मी कधीही मी फळाची अपेक्षा न करता मी फक्त माझं कर्तव्य करत गेलो आणि ईश्वराचे मी आभार मानतो की आज मला त्याचं फळ मिळालं। तर नेमकं आपल्याला ह्या ठिकाणी 1.5 वर्षामध्ये किती आपण शस्त्रक्रिया केलेल्या आहे, कॅटरॅक्ट पण सुरू झालेला आहे। येस, वेगवेगळे मशीन्स इथं उपलब्ध आहेत, Yes. जे आजपर्यंत नव्हतं। आता 50 खाटाचे जे हॉस्पिटल आहे, 100 खाटाचं कदाचित लवकरच होईल। तर त्याच्याविषयी काय सांगा? तुम्हाला माहीतच आहे की परवा 7 एप्रिलला जो काही राज्य शासनाने आम्हाला पुरस्कार दिला, तर तो जो कालावधी होता त्यांनी कन्सिडर केलेला तो 2024 ते 25 म्हणजे एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतला जो काही आम्ही काम केलं त्याचा लेखाजोखा आम्ही मांडला तिथं आणि त्यांनी आम्हाला त्याच्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला। याच्यामध्ये आम्ही गतवर्षी 912 वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या। त्यामध्ये 430 शस्त्रक्रिया ह्या अशा होत्या ज्या मेजर स्वरूपाच्या होत्या। मेजर स्वरूपाच्या म्हणजे सिझेरियन सेक्शन, फॅमिली प्लॅनिंगचे ट्युबेक्टॉमीचे केसेस, त्याच्यानंतर अपेंडिक्स, अशा विविध प्रकारच्या मेजर शस्त्रक्रिया आम्ही 430 केल्या। त्यामुळंच की काय 430 हा जो आकडा आहे हा महाराष्ट्रातून सगळ्यात उच्च आकडा होता। त्यामुळं आणि हे कार्य आम्ही देगलूरकरांनी पार पाडलं, त्यामुळे आम्हाला तो कदाचित पुरस्कार मिळाला असावा। वारणेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा।